सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवरील गोळीबार प्रकरणामध्ये आता मुंबई पोलिसांकडून क्राईम ब्रांचकडे हा सगळा तपास वर्ग करण्यात आलेला आहे असं कळतंय। एका आरोपीचं नाव याच्यामध्ये समोर येतंय आणि हा आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचं देखील कळतंय। गुंड विशाल उर्फ कालू हा रोहित गोदाराचा सहकारी आहे असं समजतंय। दरम्यान काल राज ठाकरेंनी सुद्धा सलमान खानची भेट घेतलेली आहे। प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून अपडेट्स घेऊया। निखिल, काय नेमके तपशील आहेत जो आरोपी पकडला गेलाय त्याच्या संदर्भातले? नक्कीच रिद्धी, पाहिजे झालं तर काल हे संपूर्ण प्रकरण झालेलं होतं। सलमान खान यांच्या घरावरती गोळीबार करण्यात आलेला होता। काल सकाळनंतरच सगळ्या पोलिसांच्या टीम आहेत ते या शोधात लागलेल्या होत्या की नक्की हा गोळीबार कोणी केला। तर काल लॉरेन्स बिश्नोई यांच्या गँगकडूनच हा गोळीबार केला असल्याचं जे चित्र आहे ते समोर आलेलं आहे। या प्रकरणात दोन्ही आरोपी आहेत मुंबईबाहेर गेलेले होते आणि मुंबईबाहेरून पोलिसांच्या 10 टीम आहेत त्या त्यांचा जो तपास आहे ते करतायत। क्राईम ब्रांचकडे हा संपूर्णपणे तपास आहे तो वळवण्यात आलेला आहे आणि यामध्ये संशयित आरोपी आहेत त्यांचा देखील शोध घेण्याचा पोलिसांकडून सुरू आहे। सलमान खान यांच्या घराच्या बाहेरील जो सीसीटीव्ही आहे त्यांच्यामध्ये हा जो संपूर्ण प्रकार आहे तो कैद झालेला होता। त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीचा मागे आढावा घेऊन हा संपूर्णपणे 2 व्यक्तींपर्यंत पोलीस आता पोहोचलेले आहेत। त्याचा फोटो देखील प्रत्येक ठिकाणी व्हायरल झालेला आहे आणि त्या फोटोच्या आधारे आता पोलीस आहेत तो पुढचा तपास करतायत। जी निखिल, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।